मम्मी तुमचा माझ्यावर राग आहे मला मान्य आहे, मी समजू शकते, पण तुम्ही प्लीज हे लक्षात घ्या की कुणीही तुम्हाला बाबांपासून लांब करायचा विचार सुद्धा करत नाहीये. आमच्या डोक्यात असं काहीही नाहीये. बरं तुझा आमच्यावर विश्वास नाहीये ना, आपण बाबांना विचारूया. ते तुला सांगतील की आम्ही तुला नाही नेते त्यांच्यापासून लांब. त्यांचं म्हणणं तुला पटेल, चालेल ना? नको बाबा नको. आता मला तुमच्या कोणत्याच खेळामध्ये फसायचं नाही, कोणत्याच नाही. गेलो एक झालं घडलं भलतच. माहित काय सपना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का? माझ्यामुळे? मी काय केलं? प्लॅन कोणाचा होता? हा प्लॅन कोणाचा होता सांग बरं? आत्या प्लॅन माझा होता, पण पुढाकार कोणी घेतला? तुम्हीच ना. तुम्ही म्हणलात म्हणून केलं. तरी मला आत्या भीती वाटत होती बरं का. नाही म्हणजे सारखं वाटत होतं काहीतरी गडबड होणार, आणि झालीच. आता बोलते तोंड वर करून, काहीतरी गडबड होणार असं वाटलं होतं. पण तेव्हा बोलायला काय झालं होतं ग तू? तेव्हाच का नाही बोलली तू? आत्या हे बघा तुम्ही सगळं माझ्यावर ढकलताय बरं का. आता त्या कमू समोर जाऊन उभं राहायचंय. ते कोण उभं राहणार ते बोल आधी. कोण म्हणजे काय? तुम्हीच उभे राहणार. माझी हिंमत नाहीये बघा. सपना, आता तू माघार घेऊ शकत नाही बरं का? ओ, मी माघार घ्यायला पुढाकार घेतलाच कधी होता? ते तर तुम्ही सांगितलं म्हणून मी काम केलं, बस. माझं कामच काय? हे बाई, काय हुशार आहे ग तू. हे बघा आत्या, तुम्ही जर मला जबरदस्ती केली ना तर मी मम्मीला सगळं सांगून दे ना. मला धमकी देते मला तू? धमकी देते का मला? हा, त्याचा पण उपयोग नाहीये. आता गेली अशा धमक्या द्यायची वेळ निघून. त्या कमू समोर गेलो ना तर आपल्या दोघींना घराबाहेर काढेल ती. मग काय करायचंय? म्हणजे चाललंय तेच चालू द्यायचं काय आता? तुला काय वाटतं कमू गप्प बसणार आहे? मग काय करायचं आत्या सांगा की. सरळ जाऊन कमूच्या पाया पडू आणि तिला म्हणू का बाई चुकलो माफ कर. पण मग छोटा भाई आणि कस्तुरीला काय वाटेल? अगं बाई, जिवंत राहिलो तर कुणाला तरी काहीतरी वाटेल ना. तुमचं म्हणणं पण बरोबर आहे म्हणा, पण मग आणि भाई उठेल तेव्हा उठेल. आधी आपला जीव वाचवू. सरसलामत तो पगडी 50. आत्या पण वाटलं होतं ना की म्हणजे घरात लई भांडणं होतील, इतकी होतील की मम्मी पार घराबाहेर जातील. पण इथं सगळं वेगळंच होतंय बघा. नाही तर काय बाई, माझा तर प्रत्येक फासा उलटा पडायला लागलाय. काय नशिबाचे फेरेत कोणास ठाऊक. बाबा सॉरी, पण आपण तुमची जी एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट करत होतो ती आता थांबवावी लागेल आपल्याला. कारण मम्मींना असं वाटतंय की आम्ही तुम्हाला त्यांच्यापासून लांब करायचा प्रयत्न करतो, पण आमच्या डोक्यात असं काहीही नाहीये. कस्तुरी, बाबांना हे माहितीये आणि आपण एक्सपेरिमेंट थांबवणार नाही आहोत. फक्त थोडे दिवस पुढे ढकलू. आणि जरा सक्सेसफुल झाला ना तर मी स्वतः केस स्टडी म्हणून घेणार आहे. अरे हो, पण हे असंच सुरू राहिलं तर कधी यशस्वी होणार आपण? आपलं काय ठरलंय? काहीही झालं तरी हार मानायची नाही. मग नाही मानायची आपण हार, प्रयत्न करत राहू. आणि तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का? कोणती गोष्ट? हे बघ, हे फोटोज बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल. कस्तुरी, तुझ्या एक्सपेरिमेंटमुळे फरक पडतोय. आणि फक्त बाबांमध्येच नाही तर घरातल्या सगळ्यांमध्ये फरक पडतोय. बघ ना, सगळे कसे मस्त आनंदी आहेत, हसतायत. नाहीतर कित्येक वर्ष मी त्यांना हसतानाही बघितलेलं नाही. जणू सगळे हसणंच विसरलेत. मला खात्री आहे की तुझ्या एक्सपेरिमेंटमुळे बाबांमध्ये नक्की फरक पडणार. पण कलात्या आणि सपनाला सुद्धा मानलं पाहिजे. पहिल्यांदा त्या मम्मीच्या विरोधात उभ्या राहिल्यात. आपणही त्यांना सपोर्ट करायला हवा, नाहीतर मम्मी सगळा राग त्यांच्यावर काढतील. बरोबर आहे तुझं. अगं त्या मम्मीला घाबरतात, पण आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे.
म्हणजे त्याही आपल्याला सपोर्ट करतील. सपना आणि कला त्यामुळे शिवादादा आणि शरद काकांमध्ये फरक पडायला लागलाय. तेही झालंच. कस्तुरी, मला ना बरंच काय काय करायचंय. तू मागे म्हणत होतीस की बाबांच्या आजूबाजूला जर आपण चांगलं म्युझिक वाजवलं तर त्यांच्यात फरक पडेल. आपण तेही लवकर सुरू करू. पण मम्मी, तू नको टेन्शन घेऊस, आपण करू. आता ना बाबांसाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणतो की सपना आणि कला त्याशी बोलू आणि सगळे एकत्र जाऊन मम्मी समोर उभे राहू. वा 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 वा, छान बाई, छान. काय छान आहे. आतापर्यंत वाटत होतं घर कुणाचं. हा, काय चालते इथे दादागिरी बाईगिरी. पर आज आज मतदान झालं की घरात. छान छान, लय भारी मतदान. हा, आणि तुम्हा दोघींचा तर नाराज होता की ग. हमारा नेता कैसा हो, कस्तुरी ताई जैसा हो, नाही का. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ऐकायला येत नाही का. टाळ्या वाजवा जोरात अशा. हमारा नेता कैसा हो, तर कस्तुरी ताई जैसा हो. आणि काय बाई, दोघींनी मतदान केलं आणि नेता जिंकला की तुमचा. हा, आणि तुम्ही पार्टी बदलू. वा, पार्टी बदलू, पार्टी बदलली आणि तिकडं नेता जिंकला. सकाळी टेलर बोलवला होता का घरात. तोंड का शिवलीत तुमची. वका पटापट काय ते बोला. माझं टाळकं सटकण्याच्या आत बोला. कमू, अगं भाई भाई उभा राहणार म्हणून आम्ही कस्तुरीच्या बाजूने उभे राहणार. उदात्त हे तू. वा वा वा. हो मम्मी. बर. आणि मतदानाची आयडिया पण आमची नव्हती ना कमू. असं काय करतो. मग काय तर शरद काकांची होती. वा 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 वा, लय वा. तुला तर माहितीये ना कमू, ते किती भोळे भाबडे. लय भोळे. शरदरावांसारखा भोळा माणूस मी पाहिलाच नाही ना आतापर्यंत. त्यांना कळतच नाही ना कुठं काय बोलायचं ते. कस्तुरीला फसले ग. मी ओरडले त्यांना बरं का. मी इतकी ओरडले त्यांना. हो हो हो, म्हणजे हो मम्मी, बरोबर बोलतायत. आणि ते कसं झालं माहितीये का कमू, एकाने धरलं, दुसऱ्याने डोक्यावर उचलून धरलं आणि तिसऱ्याने असं पटकन होकार भरून टाकला. ते असं होऊन गेलं ग. काय सांगतेस काय. हा, म्हणजे समजा एकानं दुसऱ्यानं तिसऱ्यानं केलं, मधल्यानं काहीच केलं नाही. तसं नाही मम्मी. नाही म्हणजे आत्या म्हणतायत ते खरं खरं आहे. म्हणजे आम्ही आधी पण मनाने तुमच्याच बाजूनी होतो आणि इथून पुढे पण असू. खरंच सांग. अगं बाई, तुझ्या मनाला देवाऱ्यातच ठेवलं पाहिजे. पण काय तुमच्या मनात काय चाललंय ना ते मला व्यवस्थित ऐकायला येतं. त्याचं काय करायचं. पण एक गोष्ट आहे बर का, त्या कस्तुरीमध्ये बात आहे. हो, म्हणजे काय बघ ना ग, गोड गोड बोलून आम्हाला तिच्या बाजूने करून घेतलं. खरंच बाई आहेच काहीतरी बरं का तिच्या. म्हणजे नाही का, ती फार हुशार आहे. पर माझ्या विरोधात गेली ना, मी काही सोडायची नाही तिला. अडकव अजिबात सोडू नको. हा, आणि मम्मी तुम्ही काय करायचं ते मला फक्त सांगून ठेवा आणि बाकी सगळं माझ्यावर सोडा. हा, माझ्याकडे पण आयडिया आहे. मी ती पण सांगते तुला. कमू, हसायला काय झालं. चांगलं असतं हसलेलं. लय चांगलं असतं. छान. लय हुशार समजतेस स्वतःला. तुला काय वाटलं देव बुद्धी देत होता तेव्हा तू देवाकडे हात पसरून उभी होती आणि मी काय भजन करत होते वाटतं. हा, जेव्हा मी कस्तुरीच्या बाजूने बोलणार तुम्ही सुरू तिच्या बाजूने बोलायला सुरुवात करणार. जेव्हा कवा त्या कस्तुरीच्या विरोधात बोलायला मी सुरुवात करणार तेव्हा तुम्ही परत पटपट असं कस्तुरीच्या विरोधात बोलून टाकणार. काय मूर्ख आहे का नाही.
आमचं चुकलं, आम्ही माफी मागतो, तुझ्या पाय पडतो हवं पण बस 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 बस. अगं बाया, आता कसं काय पोस्टर लागणार तुमचं? हा, नेता जिंकला का तुमचा? मतदान झालं. हात खाली करा बर. आता फक्त मम्मी हसणार. आता फक्त मम्मी हसणार आणि तुम्ही हसणार का रडणार उद्या कळणार बर का. उद्या. अरे बस. अच्छा कस्तुरी, तुझे मला गाण्यांबद्दल सांगत होतीस ना, म्युझिक, काही मंत्र आहेत, इन्स्ट्रुमेंटल पीसेस आहेत, ते एकदा बघून घे ना आणि मला सगळी लिस्ट पाठव म्हणजे मला शोधता येईल. सौरभ, मनातला गैरसमज दूर करण्याचं औषध कोणीच कधीच का नाही बनवलं रे. हे काय झालं? आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या मनात एकमेकांविषयी गैरसमज निर्माण झालाय. त्याच्यामुळे आपण काहीही केलं ना तरी प्रत्येकाला असं वाटतं की ह्याच्या मागे काहीतरी कारस्थान आहे. सगळे एकमेकांवर संशय घेत असतात. गैरसमज आहे ना कस्तुरी, हा कॅन्सर सारखा असतो. तो आतल्या आत आपल्या नकळत वाढत जातो आणि एक दिवस अचानक समोर येतो. पण तो जेव्हा समोर येतो ना तेव्हा कधी कधी खूप उशीर झालेला असतो. नाही, पण आपल्याला उशीर करून नाही चालणार. उशीर होण्याआधीच आपण त्याच्यावरचं औषध शोधून काढलं पाहिजे. मलाही असंच वाटतं. आपल्या घरातले सगळे गैरसमज दूर व्हायला औषधाची गरज आहे आता खरंच. पण आयुर्वेदामध्ये आजाराचं मूळ कारण शोधून त्याच्यावर उपाय शोधतात. आपण काही भूतकाळात जाऊन उपाय शोधू शकत नाही. ॲलोपॅथीवर तर आजार वरवरच बरा करतात. तो तर ऑप्शनच नाही आपल्याकडे. काय करायचं काहीच कळत नाहीये. आपल्याला हा आजार बरा करायचा असेल तर ह्याच्या मधलं काहीतरी औषध शोधावं लागणार आहे कस्तुरी. नाही, औषध आपण शोधून काढू रे, पण मम्मींनी आपल्यावर विश्वास ठेवला पाहिजे रे. विश्वासच नसेल तर काहीच नाही होऊ शकत. भाई, आवडला ना जोक? कसा होता? मस्त होता ना? द्या टाळी. भाई, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. मी सौरभला विचारलं होतं की तुम्ही कधी बरे होणार, तेव्हा तो म्हणाला अजून 2 महिने तरी लागते. ते ऐकून खूप बरं वाटलं भाई. भाई, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी आमची सगळ्यांची खूप इच्छा आहे. भाई, माझा अजून एक प्रॉब्लेम आहे. समोर काय चाललंय हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल. कला कशी वागते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मला सुद्धा तिचा राग येतो. आज ह्या पार्टीत, उद्या त्या पार्टीत. पण खरं सांगू भाई, ती वाईट नाही, मनाने खूप चांगली आहे ती. खरं तर आम्ही सगळे घाबरलो भाई. याआधी तुम्ही आम्हाला घराबाहेर काढलं होतं. आता तुम्ही परत उभं राहिल्यावर आम्हाला घराबाहेर काढलं तर याची भीती वाटते. आमचं या जगात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, त्यामुळे आम्ही कुठे जाणार याची भीती वाटते. एवढं सगळं तुमच्यासमोर बोललो कारण तुम्ही समोर उभे नाही आहेत म्हणून एवढी हिंमत झाली. आज मनातलं सगळं बोलून खूप बरं वाटलं. खरं तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, पण तुमच्यासमोर कसं बोलू कळत नाही. जाऊन दे, सांगूनच टाकतो. नंतरचा नंतर बघू. भाई, मम्मी आमच्याशी, कस्तुरीशी, घरातल्या सगळ्यांशीच खूप वाईट वागतात. मी सगळं सहन करतो, पचवतो, पण कलाचा स्वभाव तापट आहे. तुमच्यावरच गेले ना ती. तिला हे सगळं नाही सहन. घरातल्या सगळ्यांनाच मम्मीचा राग येतो कारण त्या सगळ्यांशीच वाईट वागतात. ह्या घराचा ताबा मिळाला ना याचा गर्व आलाय त्यांना आणि त्याचाच त्या फायदा घेतात.
शिवा 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 थांब. तू हे सगळं मम्मींना सांगायला जातोयस ना? बोल ना, मम्मींना सांगायला जातोयस ना? कोणाला काय सांगायचं ते मला चांगलं कळतं. तुमच्यासारखी घाण सवय नाहीये मला वाटेल तिथे तोंड उघडायची. कोणाला काय बोलायचं ते पण कळतं. मला सुद्धा इकडचं तिकडे करायची सवय नाही, समजलास ना? मी मम्मीशी एकनिष्ठ आहे. त्यांना काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं तेही कळतं मला. तू मम्मीचा चमचा आहेस. आज न उद्या तू मम्मीला सांगणार ना? ए शब्द सांभाळून बोलत आत्ताच थोबड फोडीन तुझं. अरे चमचा आहेस तर चमचाच बोलणार ना. तुझ्यासारखं बैल तर नाहीये ना बायकोच्या तालावर नाचणारा. स्वतःचा काही विचार नाही. बायको जे बोलते त्याला न विचार करता हो हो हो. शिवा, बायकोला मध्ये आणू नकोस. खरं बोललं तर झोंबलं का? शिवा, ए आवाज मलाही चढवता येतो. ज्यांच्या घरात राहतो त्यांनाच वाईट साईड बोलतो. आत्ता जाऊन सांगितलं ना मम्मी ना तर आत्ताच घरातून बाहेर काढतील तुम्हाला सगळ्यांना. तर मम्मीचे उपकार माना की इथे राहू देताय. मोठ्या मनाच्या आमच्या मम्मी खूप. हे कालाचं माहेर आहे. आता माहेर आहे तर मग जावयासारखा 2 दिवस येऊन राहायचं ना. जमूनच बसला इथे. तू तुझी जागा विसरतोय शिवा. कुत्र्याची जागा दरवाजात असते, समजलं ना? जेवढा जमिनीच्या वर आहे ना तेवढा जमिनीच्या आत टाकतो. मला बोलतो तू मला काय चाललंय? काय चाललंय? सोडा कॉलर सोडा. शिवा दादा कॉलर सोडा. शरद काका कॉलर सोडा. काय चाललंय तुमच्या दोघांचं? सोडा. शिवा दादा प्लीज, तुम्ही दोघं काय करताय? काय झालंय? यांनाच विचार. शरद काका काय झालं? त्यालाच विचार. शिवा दादा का राग आला एवढा? छोटा भाई जेव्हा घरातलीच माणसं माझा अपमान करतात ना तेव्हा राग तर येणारच ना. आणि मला काही बोला, मला चालेल, पण मम्मी आणि भाई बद्दल काही बोलायचं नाही. आज सोडतोय, परत सोडणार नाही. शरद काका तुम्ही तरी सांगाल का नक्की काय झालंय? माझ्या तोंडाला आलं ते मी बोललो. मग ह्याला कशाला राग यायला पाहिजे? ह्याला तर मी काही बोललो नव्हतो ना. काय हो पदरी पडलं? काय झालं? असे का उभे? काय नाही. काही नाही. अहो काय झालं ते सांगा तरी. कला, शिवा मला जे काल बोललं ना ते मला पटलं नाही. काय पटलं नाही? हा पटकन सांगा बरं काय झालं ते. माझ्या बायकोला कोण बोलेल आणि मी ऐकून घेऊ का? शिवा मला काहीतरी बोलला? हो. काय बोलला? मी भाईच्या रूम मध्ये होतो आणि बोलता बोलता मी भाईसमोर बोलून गेलो की मम्मीचं म्हणणं मला पटत नाही. तेवढ्यात शिवा तिथे आला. त्याने सगळं ऐकलं. त्याला राग आला आणि मग आमच्यात भांडण झालं. रागाच्या भरात त्याने माझी कॉलर पकडली. ते शिवाची एवढी हिंमत का तुमची कॉलर पकडली त्यानं? कला, मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्याने तुला बोलायला नाही पाहिजे होतं. मला माहिती आहे तू चुकतेस, कधी कधी चुकीचं वागतेस, पण तू माझी बायको आहेस आणि तुला कोण बोलेलं मला आवडणार नाही. शरदराव, मला आता चक्कर यायला लागली आहे बरं का. एवढं प्रेम कसं काय उतू चाललंय तुमचं माझ्यावरचं? पहिल्यांदा बायकोची एवढी बाजू घेताना बघितलंय मी तुम्हाला. कारण हे मान खाली घालून जगणं, नेहमी आपला कोणीतरी अपमान करणं मला आवडत नाही. आतापर्यंत गप्प राहिलो, पण आता गप्प राहून चालणार नाही. आता आपल्याला बोललं पाहिजे. शरदराव, तुम्ही फारच मनावर घेतलंय हो. अहो जाऊ दे, कशाला एवढा विचार करता. झालं गेलं गंगेला मिळालं. आता लवकरच हे घर सुद्धा आपलं होणार आहे. कला, तू पुन्हा चुकतेस.
कधी मम्मीच्या बाजूने कधी कस्तुरीच्या बाजूने उभं राहणं चुकीचं आहे. आता आपल्याला सुद्धा आपलं काय मत आहे हे सांगितलं पाहिजे. आणि भाईसमोर मी हेच बोलत होतो, तेवढ्यात शिवा तिथे आला. अहो पण पदरी पडलं, आता तो सगळं कमूला जाऊन सांगेल, त्याचं काय? मला माहिती आहे हे सगळं आता मम्मींना सांगणार. मग कदाचित आता तो त्यांच्यासमोरच उभा असेल.